सुस्वागतम. नमो नमः विद्यार्थी मित्रांनो. मागील भागामध्ये जो घटक आपण शिकलो आहोत त्यामध्ये जो भाषा अभ्यास दिलेला होता त्याचा अभ्यास आपण केला आहोत. तसेच तो भाषा अभ्यास सोडवण्याचा देखील प्रयत्न आपण केला आहोत. तसेच आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो संपूर्ण घटक द्विवचनी आहे. तुम्हाला याचा अभ्यास आहेच की संस्कृतमध्ये एकवचन, द्विवचन व बहुवचन या 3 वचनामध्ये याचा समावेश केलेला आहे. तसेच आज आपण फक्त द्विवचनी याचा अभ्यास करणार आहोत. तसेच आज जो घटक अभ्यासणार आहोत दौ, दे, दे. दौ म्हणजे पुल्लिंग, दे म्हणजे स्त्रीलिंग आणि दे म्हणजे नपुंसकलिंग. चला तर मग पाहूया दौ, दे, दे. ज्या आधीचे चॅप्टर आपण बघितले त्याप्रमाणेच ह्याचं फॉर्मॅट ठेवलेला आहे. येतो आपण कधी वापरतो जर एखादी गोष्ट आपल्या जवळ असेल तर, आणि तौ कधी वापरतो जर एखादी गोष्ट आपल्या पासून लांब असेल तर. आता येतो का वापरले? कारण दोघं. तुम्हाला एक महत्त्वाचं आणि एक इझी ट्रिक सांगते. जेव्हा पण द्विवचन असतं तेव्हा देवह प्रमाणेचं द्विवचन काय होतं? देवव. म्हणजे 2 देव असतील तर आपण काय वापरतो? देवव. म्हणजे तुम्हाला इथे कळालं असेल की औची मात्रा इथे तुम्हाला जास्त प्रमाणात दिसणार आहे. तर जिथे कुठे तुम्हाला ही अशी औची मात्रा दिसेल नामाला लागलेली, तर तुम्हाला समजायचं तिकडे ते काय आहे? द्विवचन आहे. सो आता तुम्ही पूर्ण ह्या एक्सरसाइजमध्ये ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला ही औची मात्रा खूप वेळा पाहायला मिळणार आहे. सुरुवात करूया आपण. जसं की आहे एतौ शुनकौ. आता इथे 2 कुत्रे दिलेली आहेत. ओके, 2. ठीक आहे. सो तर त्या दोघांना आपण काय म्हणणार? एतौ, कारण ती जवळ आहेत आपल्या. आणि शुनकौ. आता शुनकह असा शब्द आहे एकवचनामध्ये. एक कुत्रा असेल तर आपण काय म्हणतो? शुनकह. ठीक आहे. पण इथे 2 आहे त्याच्यामुळे हा कहचे हे 2 डॉट निघून गेलेत. ओके. आणि काय झालेलं आहे? त्याला एक काना आणि 2 मात्रा असं करून शुनकौ झालेलं आहे ते. ठीक आहे. सो इथे काय वाक्य आहे? एतौ शुनकौ म्हणजे ही 2 कुत्री. एतौ खादतः ही दोघं काय करतात? खात आहेत. आता इथे तुम्हाला बघा इथे तह दिसेल. तुमचं जे वर्ब आहे खादत, खाद हे तुमचं म्हणजे खाणं ही काय क्रिया आहे. तर क्रियाला एक प्रत्यय लागलेला आहे, तो आहे तह प्रत्यय. ओके. प्रत्यय म्हणजेच काय आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो सफिक्स. ओके. तर तह हे सफिक्स लागलेला आहे. जेव्हा आपण सुरुवातीला एषः शब्द वापरलेला की हा मुलगा, तेव्हा आपण काय म्हणलं? एषः बालकः एषः खादती. आपण कुठला प्रत्यय लावलेला? तेव्हा त्याला ती प्रत्यय लावलेला जेव्हा तो एक वचनात होता. पण आता तुम्हाला समजले इथे द्विवचनात आहे त्याच्यामुळे ती निघून गेलेला आहे तिथे, आणि काय लागलेला आहे? तह लागलेला आहे. ओके. याचा डिटेल अभ्यास आपल्याला नंतर व्याकरण शिकताना करायचाच आहे. पण आता साईड बाय साईड तुम्हाला ते वाचनात आहे म्हणून मी त्याचे नियम थोडेफार तुम्हाला सांगते. सो ही 2 कुत्री ही खात आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारताना पण कौ म्हणजे औचा वापर करायचा आहे. इकडे क प्लस औ काय होतो? तुमचा कौ होतो. ठीक आहे. कौ खादतः कोण खात आहेत? तर तुमचं उत्तर काय येणार? एतौ शुनकः आणि खादतः असं करून हे पूर्ण उत्तर तुम्ही देणार. म्हणजे ही 2 कुत्री खात आहेत. कळाले आहे तुम्हाला? आता सपोज 2 मुलं दिसतात इथे. ठीक आहे. पण ती आपल्यापासून खूप लांब आहेत. ओके. जसं आपण इंग्लिशमध्ये दिस आणि दॅट म्हणतो तसंच आहे इकडे. आता ही मुलं लांब आहेत तर मी त्यांना काय बोलणार? तौ बालौ म्हणजे ती 2 मुले. इथे तुमचं भाषांतरामध्ये 2 हा शब्द आला पाहिजे. तुम्ही फक्त ती मुले असं म्हटलं तर भाषांतर चुकीचं होईल, कारण ते डायरेक्टली अनेक वचनात जाईल. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? 2 हा शब्द लक्षात ठेवायचा, कारण आपण द्विवचन पाहतोय. सो तौ बालौ म्हणजे ती 2 मुले. तौ खेलतः ते खेळत आहेत. ती 2 मुले खेळत आहेत. आता इथे पण बघा इथे खादतः, इथे पण खेलतः. म्हणजे तुम्हाला ह्या पूर्ण धड्यामध्ये सगळीकडे क्रियापदाला तह हाच प्रत्यय लागलेला दिसणार आहे. ठीक आहे.
प्रश्न विचारताना परत कौने प्रश्न विचारतो आपण, कौ खेलतः, कोण खेळत आहेत, तर तुमचं उत्तर काय येणार, तौ बालौ खेलतः, ती मुले खेळत आहेत. ओके, हे काय झालंय तुमचं पुल्लिंग. आता आपण जाऊया स्त्रीलिंगकडे. ठीक आहे, आता 2 लेडी तुम्हाला दिसणार आणि त्या जवळ आहेत म्हणून आपण त्यांना काय वापरणार, येते हा शब्द वापरणार. ओके, मुलं असेल तर आपण कुठला शब्द बघितलाय वरती, येतौ हा शब्द बघितलाय. आता इथे स्त्रिया आहेत जवळ तर त्यांना आपण शब्द बघतोय येते. ठीक आहे, सो वाक्य वाचूया. येते गायिके म्हणजे या गायिका आहेत, या 2 गायिका आहेत. सॉरी, गायिका नाही म्हणायचं आपल्याला, 2 शब्द घ्यायचा आहे. या 2 गायिका आहेत. आता गायिका शब्द ओरिजिनल शब्द काय आहे, गायिका, मालाप्रमाणे. पण मालाचं द्वितीय रूप काय येतं, द्विवचन काय येतं, माले. त्याच्यामुळे गायिका शब्दाचं काय झालेलं आहे, गायिके. त्याच्यामुळे तुम्हाला इथे गायिके हा शब्द दिसून येतोय. ठीक आहे, सो येते गायिके, या 2 गायिका. येते गायतः, इथे पण बघितलं तुम्ही तह, सगळीकडे तुम्हाला तह दिसणार आहे कारण द्विवचन चालू आहे. येते गायतः म्हणजे या दोघी गात आहेत. के गायतः, कोण गात आहेत. आता इथे तुम्हाला दिसतंय की के वापरलेला आहे. म्हणजे इथे बघा, हे कसं चेक करायचं असतं की इथे काय येणार प्रश्न विचारताना, तर ह्याचा साऊंड बघायचा. येते, येते मध्ये तुम्हाला साऊंड कुठला खेचतोय, ए चा. जसं की बोलून बघा तुम्ही, येते, ते मध्ये ए चा साऊंड आहे म्हणून प्रश्न विचारताना क ला ए ची मात्रा लागलेली आहे. ठीक आहे, आता वरती पण बघा तसंच. इथे काय सांगितलंय, इथे औचा साऊंड आहे बघा, येतौ. येतौ जेव्हा मी बोलते, तौ बोलते तेव्हा औचा साऊंड येतो म्हणून इथे हा जो क आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स होऊन कौ असा उत्तर आपल्याला मिळतं. म्हणून आपण प्रश्न विचारताना कौ वापरतो. सो तुम्हाला हे एकदम ट्रिक लक्षात ठेवा की जसं तुमचं सर्वनाम असतं तशाप्रमाणे सुलाका तुम्हाला काय घ्यायचं असतं, कहचं रूप घ्यायचं असतं. ठीक आहे, सो इथे येते म्हणून इथे आपण काय विचारलं, प्रश्न विचारताना के. के गायतः म्हणजे कोण गात आहेत, उत्तर काय येतं, येते गायिके गायतः म्हणजे या 2 गायिका गात आहेत. ओके, कळाले तुम्हाला. आता इथे आहे ह्या विद्यार्थिनी आहेत आणि ह्या खूप लांब आहेत आपल्यापासून, तर मला त्या विद्यार्थिनी असं दाखवायचं आहे. सो मी इकडचं हे जे दुसरं रूप आहे हे तुम्हाला दिसते ते वालं, ते आपण वापरणार. आणि विद्यार्थिनी हा जो शब्द आहे तो इकारांत शब्द आहे कारण विद्यार्थिनीमध्ये नी हा इकारांत आहे, ई ची वेलांटी येते. आणि इकारांत शब्द आपला कशाप्रमाणे चालतो, तर नदीप्रमाणे हा शब्द चालतो. त्याच्यामुळे नदीचं जे द्विवचन आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर इथे काय आहे, विद्यार्थिन्यो आहे म्हणजेच काय असणार तुमचं नदीचं रूप, नद्यो असणार आहे. ठीक आहे, सो नद्यो प्रमाणे विद्यार्थिन्यो असं हे रूप येत आहे. सो ते विद्यार्थिन्यो म्हणजे त्या दोन्ही विद्यार्थिनी. ओके, ते पठतः त्या वाचत आहेत. के पठतः कोण वाचत आहेत, ते विद्यार्थिन्यो पठतः त्या 2 विद्यार्थिनी वाचत आहेत. ठीक आहे, सो नद्यो, नदीचं रूप काय होतं, द्विवचन, नद्यो असं होतं. ओके, हा द्यो आहे तुमचा आणि त्याच्यामुळे विद्यार्थिनीचं विद्यार्थिन्यो झालं, जसं की मालाचं मालेप्रमाणे गायिके झालं. ठीक आहे, सो तसंच आहे, सेम फॉर्मॅट ठेवायचं वाक्यरचना करताना. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं येते स्त्रीलिंगीसाठी वापरतो द्विवचनात आणि ते सुद्धा स्त्रीलिंगीसाठी वापरतो द्विवचनात. पण येते ह्या जवळच्या गोष्टी वापरण्यासाठी, दाखवण्यासाठी आणि ते ह्या लांबच्या गोष्टी दाखवण्यासाठी. ठीक आहे, हा हात जो काढलेला आहे तुम्हाला पुस्तकामध्ये छोटासा, तो हेच दाखवण्यासाठी की हे दोघ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या लांब आहेत तुमच्यापासून. सो तुम्हाला इथे स्त्रीलिंगी समजलेलं आहे. पुढे जाऊया आपण नपुसकलिंगाकडे. ठीक आहे, सो नपुसकलिंगामध्ये इथे गाड्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला 2. ठीक आहे, सो पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला 2च गोष्टी दिसतील. का 2 गोष्टी दिसतील, कारण आपल्याला द्विवचन बघायचं आहे. 2 गाड्या जर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही काय वापरणार, येते. आणि वाहन, तर वनमचं काय होतं, तुम्हाला नपुसकलिंग हा शब्द आहे त्याच्यामुळे तुम्ही वनम प्रमाणे त्याला चालवणार आणि वनमचं दुसरं जे रूप आहे ते वने येतं. वनम, वने, वनानी, मग द्विवचन तुमचं वने येतं. ठीक आहे, सो वनेमध्ये काय होणार तुमचं, वाहनचं काय होणार, वाहने. मग येते वाहने म्हणजे ही 2 वाहने. येते गच्छतः ही जात आहेत, गच्छतःला पण तह लागलेला आहे. त्याच्यानंतर के गच्छतः कोण जात आहेत,
एते वाहने गच्छतः, ही 2 वाहने जात आहेत. आता तुम्हाला एक सोपी ट्रिक म्हणजे इथे तुम्हाला समजलं असेल की स्त्रीलिंगीमध्ये सुद्धा एते आणि ते वापरलेलं आहे आणि नपुसकलिंगमध्ये सुद्धा एते आणि तेच वापरलेलं आहे. आता काही काही मुलांना डाऊट असेल की आम्ही कसं काय ओळखायचं मग दोन्ही सेम असेल तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची की इथे तुम्हाला स्त्रीलिंगीवाले शब्द दिसतील तर तुम्हाला लगेच समजेल की हे वाक्य स्त्रीलिंग आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला शब्द दिसतील नपुसकलिंगवाले, त्याच्यामुळे तुम्हाला समजतील की हे वाक्य नपुसकलिंगाचं आहे. त्याच्यामुळे सर्वनामामुळे काही फरक पडणार नाही, तुम्हाला वाक्य ओळखता येतील. आता हे पुष्प जे फूल आहे ते लांब आहे, मग तुम्ही काय म्हणणार, ते पुष्पे ती 2 फुले. 2 शब्द लक्षात ठेवायचे आहे. ती 2 फुले, पुष्पे म्हणजे फक्त 2. ओके, पुष्पाणी म्हटलं असतं आपण तर अनेक फुलं झाली असती, वनम वने वनानी प्रमाणे. ठीक आहे, ती पुष्पे म्हणजे ती 2 फुले, ते विकसतः, ती 2 फुले फुलली आहेत. इथे परत बघा तह लागलेला आहे प्रत्यय. के विकसतः, आता इथे बघा ए साऊंड येतो आपल्याला, एते के, त्याच्यामुळे के पण आपण इथे सेम राहणार आहे. के विकसतः, कोण विकसित होतात, कोण फुलतात, ते पुष्पे विकसतः म्हणजे ती 2 फुले फुलतात. ओके, सो अशा प्रकारे तुमचं काय झालेलं आहे, द्विवचनामध्ये आपण काय बघितलं, पहिलं एतौ आणि तौ पुरुष वचना म्हणजे पुल्लिंगमध्ये, त्याच्यानंतर आपण स्त्रीलिंगीमध्ये एते आणि ते, त्याच्यानंतर आपण बघितलं नपुसकलिंगामध्ये सुद्धा एते आणि तेच. अजून काय पाहिलं आपण की द्विवचनामध्ये प्रश्न विचारताना पुल्लिंगमध्ये आपण कौने प्रश्न विचारतो, स्त्रीलिंगीमध्ये आपण केने प्रश्न विचारतो आणि नपुसकलिंगामध्ये सुद्धा आपण केने प्रश्न विचारतो. अजून एक गोष्ट काय बघितली आपण की द्विवचनामध्ये जो क्रियापदाला प्रत्यय लागतो तो प्रत्यय असतो तह प्रत्यय. सगळीकडे तुम्हाला काय दिसेल, हा त्रह प्रत्यय दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला जिथे जिथे तह प्रत्यय दिसेल तिथे तुम्हाला समजलं पाहिजे की तिथे 2 गोष्टींचाच फक्त उल्लेख केलेला आहे, म्हणजे तिथे द्विवचन आहे. आणि अजून काय आपल्याला समजलं ह्या चॅप्टरमध्ये, तर जे तुमचं नाम आहे त्याचं आपण द्विवचन वापरलेलं आहे. जसं का शुनकहचं शुनकौ, बालहचं बालौ, गायिकाचं गायिके, विद्यार्थिनीचं विद्यार्थिन्यौ, वाहनमचं वाहने आणि पुष्पमचं पुष्पे. ओके, म्हणजे द्विवचनाचं रूप आपण वापरलेलं आहे. अजून आपले टेबल झालेले नाही आहेत देवमाला वन. ओके, पण ते आपल्याला हळूहळू समजून घ्यायचे आहेत. पण आता हे बेसिकली तुम्हाला थोडं थोडं लक्षात ठेवत जा. नंतर जेव्हा तुमचे टेबल पाठ होतील तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी बरोबर समजतील की मला काय म्हणायचं आहे ते. ठीक आहे, सो आता तुमची नवीन नवीन सुरुवात आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडेफार कन्फ्यूज व्हाल, पण तरी पण तुम्ही ऐकत जा. एखादी गोष्ट समजू दे किंवा न समजू दे, तुम्ही ऐका, तुम्हाला ती एका वेळेच्या नंतर समजेल आणि जेव्हा ती तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा समजून येतील. ठीक आहे, सो नवीन भाषा शिकताना खूप पेशन्स ठेवत जा. लगेच निगेटिव्ह होऊ नका, डिमोटिवेट होऊ नका की मला काहीच कसं कळत नाही. तुम्हाला कळेल, तुम्हाला त्या भाषेबद्दल थोडं अजून माहीत करायचं असं, त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला नाही समजत त्या वेळेला. पण हळूहळू जर तुम्ही कंटिन्युअसली जर स्टडी करत राहाल तर तुम्हाला त्या गोष्टी आपोआप उलगडून जातील. ठीक आहे, सो थँक्यू सो मच की ही तुम्ही व्हिडिओ पाहिली, समजून घेतलीत. माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात, ज्याप्रमाणे मी शिकवते त्याप्रमाणे तुम्हाला ते समजण्यासाठी खूप छान होतं. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते समजून घेता. भरपूर जणांच्या कॉमेंट्स असतात की तुम्ही शिकवलेलं आम्हाला खूप छान पद्धतीने समजतो. सो थँक्यू सो मच. माझा हाच हेतू असतो की तुम्हाला ही अवघड जी भाषा वाटते ती अवघड अशी नसून कशी ती सोपी आहे, पण ती शिकवण्यावर आहे आणि शिकण्यावर आहे. सो आय होप की आपण असेच पुढे प्रवास करत राहू, नवीन नवीन व्हिडिओज बघत राहू आणि शिकत राहू. सो आजच्या टॉपिकमध्ये मी फक्त एवढंच कव्हर करते, कारण मग नंतर तुमच्यावर बाउन्स जाईल पुढचं सगळं. त्याच्यामुळे आपण इथेच थांबूया आता. या पाठामध्ये जो भाषा अभ्यास आपल्याला दिलेला आहे तो भाषा अभ्यास आपण पाहणार आहोत. सो आपण काय बघितलेलं शॉर्ट रिकॅप करूया. एतौ तौ हे आपण वापरलेले पुल्लिंगासाठी. ओके, जर 2 कुत्रे असतील तर आपण एतौ, 2 मुलं जर लांब असतील तर त्यांना तौ. त्याच्यानंतर जे क्रियापद होतं त्याला तह लागतं द्विवचनामध्ये आणि क्वेश्चन विचारताना आपण कौने क्वेश्चन विचारतो.
स्त्रीलिंगमध्ये आपण बघितलेलं की येते आणि ते, जर दोन मुली जवळ असतील तर त्यांना येते म्हणतो, जर त्या लांब असतील तर आपण त्यांना तेने आवाज देतो. ठीक आहे. आणि प्रश्न विचारताना आपण केने प्रश्न विचारतो. क्रियापदाला तह प्रत्यय लागतो. नपुसकलिंगामध्ये सुद्धा आपण येते आणि ते हे दोन्ही शब्द वापरतो, ते जे आपण स्त्रीलिंगीत वापरलेत. ओके. पण इथे पण प्रश्न विचारताना आपण केवने वापरतो, पण इथे आपले जे नाम असतात ते काय असतात, नपुसकलिंग असतात. ठीक आहे. इथे सुद्धा तह प्रत्यय वापरतो आपण क्रियापदाला. सो अशा प्रकारे आपण द्विवचन पाहिलं होतं. ओके. द्विवचन म्हणजे फक्त दोन गोष्टींचा उल्लेख तुम्हाला तिथे दिसेल. भाषा अभ्यास बघूया आपण काय आहे. तालिकाम पुरयत म्हणजे ही तालिका जी आहे, तालिका म्हणजे हा बॉक्स, तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता इथे बघा, छात्रः पठती, एक तुम्हाला करून दाखवलंय त्या लोकांनी. छात्रः पठती म्हणजे हे एक वचन आहे आणि हे द्विवचन आहे तुमचं. ठीक आहे. छात्रः चं द्विवचन काय होतं, छात्रौ. मग व्याघ्रहचं काय होणार, व्याघ्रौ. काय होणार, व्याघ्रौ. ठीक आहे. आपण पहिला शब्दच बघूया. त्याच्यानंतर इथे मार्जारव, मार्जारव, मार्जार म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, मांजर. आता इथे मार्जारव ऑलरेडी दिले, औची मात्रा. मग तुम्ही एक वचन करताना कसं करणार, मार्जारह, मार्जारह. ठीक आहे. कळलं तुम्हाला, एक वचन. आता इथे गजह म्हणजे हत्ती, एक हत्ती. जर अनेक वचन द्विवचन करायचं असेल तर तुम्ही काय करणार, गजव. म्हणजे तुम्हाला समजतंय की तुम्हाला औची मात्रा द्यायची आहे. ही जी औची मात्रा आहे ना ती तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. आता इथे पुरुषौ, पुरुषौ, दोन पुरुष आहेत. एक पुरुष असेल तर काय तुम्ही म्हणणार, पुरुषः. काय म्हणणार, पुरुषः. ठीक आहे. आता हे सगळं तुमचं क्लिअर झालेलं आहे, पहिला शब्द. आता आपल्याला दुसरा शब्द एकदम सोपा आहे की बघा, इथे पठती आहे की नाही, मग हा ती प्रत्यय एक वचनामध्ये लागतो. एक वचनामध्ये कुठला लागतो प्रत्यय, ती प्रत्यय. आणि द्विवचनामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, काय लागतोय, तह प्रत्यय. मग इथे पठती आहे तर इथे पठतह झालं. मग इथे गर्जती आहे, व्याघ्र गर्जती म्हणजे वाघ आहे तो गर्जना करतोय. सो इथे गर्जती आहे तर इथे काय होणार, गर्जतह. आता मी सगळं बाकीचं काय करते, डिलीट करते कारण तुम्हाला क्लिअर दिसायला. सो गर्जतीचं काय झालेलं आहे, गर्जतह. ओके. आता इथे पिबतह आहे पण तुम्हाला ती करायचं आहे आता, कारण एक वचनामध्ये करायचं. मग तुम्ही काय करणार, पी ब ती, पहिली वेलांटीच येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे गच्छती आहे पण इथे लिहिताना काय लिहिणार तुम्ही, गच्छतह. ठीक आहे. इथे पश्यतह आहे मग इथे काय लिहिणार, पश्यती. ओके. सो तुम्हाला समजलेलं आहे तालिका पण कशी पूर्ण केलेली आहे. एकदम सिंपल आणि सोपी. तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर मी जसं सांगितलं तसं करायचं. कधी पण पहिलं हे सगळे आपले नाम असतात आणि ह्या क्रियापद असतात सगळी, म्हणजे हा सब्जेक्ट असतो आणि हा तुमचा वर्ब असतो. मग पहिलं सगळे सब्जेक्ट करून घ्यायचे आणि नंतर सगळे वर्ब करायचे, म्हणजे आपलं वाक्य बरोबर होऊन जातं. ज्यांना दोन्ही जमतायत एकाच वेळेला, म्हणजे त्यांना फॉर एक्झाम्पल व्याघ्रहचं त्यांना कळतंय की व्याघ्रहचं द्विवचन व्याघ्र होत आहे आणि गर्जतीचं गर्जतह होत आहे, तर ते डायरेक्टली सुद्धा लिहू शकतात की व्याघ्रौ गर्जतह. पण काही काही मुलांना नाही समजत ह्या गोष्टी, त्यांना थोडे वीक असतात ते, त्यांना पटकन नाही समजत त्या गोष्टी, तर त्यांनी एक एक करून सुद्धा लिहू शकता की पहिलं काय केलं, व्याघ्रहचं व्याघ्रौ, मार्जारवचं मार्जारह, गजहचं गजौ, पुरुषौचं पुरुषः, तरीही चालते. ओके. सो तुम्हाला उत्तरं कळालेली आहेत. एकदा मी फक्त उत्तरं सांगते. व्याघ्रौ गर्जतः, मार्जारः पिबती, गजौ गच्छतः, पुरुषः पश्यति. ओके. कळलेलं आहे. व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. मेलनम कुरुत, मेलनम कुरुत म्हणजे जोड्या लावा. आता इथे काय काय दिले अ गटात बघा, थोडं वर करते. गृहम, तत्, पत्रम आणि पुस्तकम. तत् म्हणजे ते, हा याचा अर्थ होतो ते. आता इथे तुम्हाला एकदम सोपं आहे. ठीक आहे. गृहम च काय होतं, गृहे, द्विवचन. ठीक आहे. पण गृहम, गृहम काय शब्द सांगा कुठला आहे, नपुसकलिंग आहे. ओके. नपुसकलिंगाला काय म्हणतो, गृहम गृहे. तत् सुद्धा नपुसकलिंग आहे, तत् ते. पत्रम पत्रे आणि पुस्तकम पुस्तके.
मग तुम्हाला एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की हे जे सगळे शब्द आहेत ते नपुसकलिंग आहेत. आणि नपुसकलिंगमध्ये थांबा, मी परत जाते मागे. हे बघा, नपुसकलिंगमध्ये आपण बघितलेलं होतं की नाही की इथे काय आहेत, वाहने, पुष्पे. का? कारण वनम वने वनानी, वनेप्रमाणे सगळ्यांना चं मात्रा लागते. त्याच्यामुळे तुम्हाला इथे बघा ॲक्टिव्हिटीमध्ये गृहमचं गृह हे ची मात्रा आहे बघा सगळ्याकडे. ठीक आहे, तू समजलं हे ॲक्टिव्हिटी कशी चालली आहे. सगळे नपुसकलिंग शब्द घेतलेले आहेत. ओके. आणि ज्यांना हे सुद्धा समजत नसेल, म्हणजे व्याकरणाच्या या सगळ्या गोष्टींमुळे हे जोडायला हवं, त्यांना ते काय इझी वेने पण लक्षात ठेवू शकतात. सेम शब्द जशी लहान मुलं करतात, पत्र पत्र, पुस्तक पुस्तक, असं सुद्धा ते लक्षात राहण्यासारखं आहे. पण हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्याचा मूळ मुद्दा काय आहे, ते का जोडले जातात, ओके, ते समजणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण पुढे पुढे आता तुम्ही लहान आहात, पहिल्याच वर्ष आहे तुमचं संस्कृतमध्ये, त्यामुळे हे ठीक आहे ट्रिकने लक्षात ठेवायला. पण पुढे तुम्हाला त्याचा मूळ उद्देश म्हणजे ते का होतं तसं, जसं की मी सांगितलं हे नपुसकलिंग आहेत, किंवा मी इथे दाखवलं तुम्हाला की इथे वनम वनेप्रमाणे वाहनम वाहने झालं, ते तुम्हाला बेसिकली लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. सो मेलनम कुरुत तुम्हाला समजलेलं आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा तिसरा प्रश्न आहे चित्राणी आलिखत. ओके, म्हणजे तुम्हाला चित्र काढायची आहे. आलिखत म्हणजेच काय, काढणे, ड्रॉ करणे, समथिंग ड्रॉ. ओके, टू ड्रॉ. सो तुम्हाला काय बघा, पहिलं चित्र आहे कमले विकसतः. आता तुम्हाला कमले म्हटलेलं आहे तर तुम्ही किती कमळ काढाल, 2. किती काढाल, 2. कारण कमलम म्हटलं असतं तर 1 काढलं असतं. कमले हे द्विवचन आहे म्हणून तुम्ही 2 कमळे काढणार. ओके. आणि कमलानी असतं शब्द तिथे, तर तुम्ही भरपूर कमळे काढली असतात. सेकंड आहे नौके तरतः, म्हणजे नौका ज्या बोट आहेत त्या तरंगत आहेत. आता नौके म्हटल्यावर तुम्ही किती बोट काढणार चित्रामध्ये, 2 बोट काढणार. त्याच्यानंतर तिसरं आहे सिंह, सिंहौ गर्जतः. किती सिंह काढणार तुम्ही, 2 सिंह काढणार. ठीक आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे तुमचा द्विवचनचा चॅप्टर, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी 2 असणार. पण जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये देणार तेव्हा सगळं मिक्स देणार, एकवचन, द्विवचन, बहुवचन. मग तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की एकवचन कसं ओळखायचं, तर देवह प्रमाणे, म्हणजे त्याला विसर्ग लागलेले असणार. द्विवचन कसं ओळखायचं, तर त्याला औची मात्रा लागलेली असणार. ओके, जास्त करून ची मात्रा लागलेली असणार, देवह, देवौ. ओके. आणि अनेक वचन कसं ओळखणार, देवह, देवौ, देवाहा. तर देवाहा वाले शब्द अनेक वचन मध्ये जाणार. ते आपण पुढे देव शब्द बघू तेव्हा आपल्याला समजेलच. पुढे बघूया आपण मयूरौ. मयूर म्हणजे काय, मोर, पिकॉक. मयूरौ नृत्यतः, म्हणजे तुम्हाला 2 मोर नाचताना काढायचे आहेत, ड्रॉ करायचे आहेत. त्याच्यानंतर 5वं आहे मेघौ वर्षतः, म्हणजे मेघ म्हणजे ढग, क्लाउड्स. ओके. सो त्याला आपण काय म्हणणार, मेघौ वर्षतः म्हणजे 2 ढग पाऊस पाडतात. मग तुम्हाला चित्रात 2 ढग दाखवायचे आहेत आणि पाऊस दाखवायचा आहे. पुढे आहे 6वं फले पततः, म्हणजे फळे पडताना दाखवायची. तर किती फळे पाडणार, खूप सारी फळं पाडणार का तुम्ही, नाही. फलांनी दिले का तिथे, नाही. फले म्हणजे तुम्हाला 2च फळं पडताना दाखवायची आहेत. ठीक आहे. अशी चित्र, छान छान चित्र काढायची आहेत तुम्हाला या ऍक्टिव्हिटीमध्ये. पुढे जो 4था प्रश्न आहे तो तुमचा चित्र वर्णनम कुरुत, म्हणजे चित्र बघायची आहे तुम्हाला आणि चित्राचं वर्णन करायचं आहे. ठीक आहे. आता ह्या 2 ज्या लेडी आहेत त्या काहीतरी लिहत आहेत. ओके. तर आपण काय लिहिणार, महिला. महिलाचं आपल्याला द्विवचन काय येतं, महिले. जसं मालाचं माले होतं तसं महिलाचं महिले काय होतं, महिले. मग इथे लिहिणार ले. आता त्या लिहत आहेत, मग तुम्हाला धातू माहिती, लिहायला काय बोलतो आपण, लिख. मग लिख. आणि द्विवचनामध्ये मी कुठला सांगितला प्रत्यय तुम्हाला लागतो, क्रियापदाला तह प्रत्यय लागतो. त्याच्यामुळे काय लिहिणार, प्रत्यय म्हणजे सफिक्स, तह सफिक्स लागतं. सो महिले लिखतः असं तुमचं पहिलं उत्तर तयार होतं. ठीक आहे. आता आपण जाऊया दुसरं. ह्या 2 मुली काय करत आहेत, नाचत आहेत. तर बालिका शब्द येतो, पण बालिकाचं द्विवचन काय येतं, 2 बालिका असेल तर द्विवचन येतं बालिके, मालेप्रमाणे. ठीक आहे. सो इथे आपण काय लिहिणार, बालिके. आणि नृत्य हा धातू आहे तर त्याला प्रत्यय लागणार नृत्यतः. ठीक आहे. बालिके नृत्यतः. पुढे तिसरं आहे, ही मुलं जी आहेत ती खेळत आहेत. ओके. सो बालक शब्द आहे तर बालकौ करू शकता तुम्ही. ओके. बालकौ खेलतः,
कौ खे ल तह, कारण आपल्याला तह प्रत्यय लावायचा आहे द्विवचनामध्ये. पुढे 2 हरिण आहेत आणि ते धावताना दिसत आहेत. तर हरिणाला संस्कृत शब्द आहे मृग. तर मृग शब्द हा देवप्रमाणे पुल्लिंग शब्द आहे की नाही तो, मग त्याचं द्विवचन होतं मृगौ. जसं की देवहचं देवौ होतं तसं मृगाचं होतं मृगौ. सो येणार मृगौ. आणि ते धावत आहेत म्हणून काय येणार धावतः. धावतः. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला चित्रवर्णनं करायची आहे. ओके. ट्राय करत जा तुम्ही की मी पहिलं वाक्य म्हणजे पहिलं जेव्हा मी एक्झाम्पल समजावून सांगते तेव्हा तुम्ही ट्राय करा की बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही स्वतः ट्राय कराल आणि नंतर जेव्हा मी उत्तरं सांगेल तेव्हा ती चेक करत जा जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुका कळतील. ठीक आहे. सो अशा